तर पहिले 2 पेपर झाकी होते, दिमागाची हवा टाईट करणारे पेपर अजून बाकी होते. तर मी हे असं का बोललो हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघा मित्रांनो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून मी निघालो मित्रांनो कॉलेजला. आलो मित्रांनो बस स्टॉपला, बस आली आपली मस्तपैकी मित्रांनो. आज आपल्यासोबत आधी नव्हता कारण की आधी आजारी होता मित्रांनो. मग काय मित्रांनो आपली परीक्षा होती, आपला एक्झाम होती मित्रांनो. तिसरा पेपर होता आज मित्रांनो. तिसरा पेपर आपला होता आज ओसीएमचा मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी आलो मी कॉलेजला मित्रांनो. मस्त पेपर वगैरे देऊन निघालो मी घरी मित्रांनो मित्रांसोबत. तर मित्रांनो राहिली गोष्ट पेपरची. तर विषय असा आहे ना मित्रांनो, तर आजचा पेपर खतरनाक होता मित्रांनो. कारण की आमची मिस जी आहे ना मित्रांनो, त्यांनी सांगितलं होतं की चौथा लेसन जे 12वीत होते किंवा 12वीत आहे त्यांना माहिती असेल, चौथा लेसन ओसीएमचा हा खूपच मोठा आहे मित्रांनो. तर मीच बोललेली तो एक लेसन केला तर मित्रांनो मस्त तुमचं पास होण्याची शक्यता वाढून जाईल. मग काय मित्रांनो मी तोच एक लेसन करून आलेलो, तोच एक लेसन केलेला मित्रांनो. बाकीचे 2 लेसन होते ते मी थोडेच केलेले. बरं झालं केलेले ते मी मित्रांनो, म्हणजे ते मनाने तरी मी केला मित्रांनो. मस्तपैकी मिसने धप्पा दिला मित्रांनो अचानक. त्या लेसनचे एक पण क्वेश्चन नाही टाकले मित्रांनो, फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्ये 3-4 ऑब्जेक्टिव्ह टाकलेले. तर घरी जाता जाता मला दिसला बॅटमॅन. मग काय मित्रांनो घरी येऊन मस्तपैकी मी केला अभ्यास मित्रांनो. मग काय उद्या तर होता मित्रांनो मॅथ्सचा पेपर एकदम खतरनाक. मग काय मित्रांनो मस्त अभ्यास करत होते बघा, मॅथ्सचं पूर्ण केलेलं मित्रांनो. मस्तपैकी एकदम मॅथ्स सॉल्व्ह करत होतो, प्रॅक्टिस करत होतो मॅथ्सची मित्रांनो. 12:15 पर्यंत मॅथ्सची प्रॅक्टिस करत होतो. मग काय मित्रांनो मस्त माइंड फ्रेश करण्यासाठी दूध गरम करून त्याच्यात मस्तपैकी बदाम टाकले मित्रांनो. मस्तपैकी मग काय ग्लास मध्ये होतं मित्रांनो, पेलं मस्तपैकी दूध मित्रांनो, एकदम भारी वाटलं. तर हा व्लॉग इथेच एंड करू मित्रांनो. आवडला असेल तर नक्कीच लाईकचं बटन आणि सबस्क्राईब फॉलोचं बटन दाबून जा मित्रांनो. बाय.